माणगावजवळ भीषण अपघात, रस्त्याच्या कडेला बसलेल्या 20 प्रवाशांना कारची जोरदार धडक, 16 जखमी, 4 गंभीर जखमींना मुंबईला हलवले. माणगाव तालुक्यातील इंदापूर बायपास जवळील कशणे गाव परिसरात पहाटेच्या शांत वेळेत घडलेल्या भीषण अपघाताने परिसर हादरून गेला. रस्त्याच्या कडेला बसलेल्या सुमारे 20 प्रवाशांना भरधाव कारने चिरडल्याने 16 जण जखमी झाले असून त्यांपैकी 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमींना तातडीने मुंबई येथे हलवण्यात आले आहे. ही दुर्घटना शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे सुमारे 3:30 वाजण्याच्या सुमारास घडली. कोकणातून मुंबईकडे निघालेल्या एका लक्झरी बसचा टायर पंक्चर झाल्याने चालकाने वाहन महामार्गाच्या कडेला उभे केले. बसमधील सुमारे 40 प्रवासी खाली उतरले होते. काही प्रवासी रस्त्याच्या कडेला बसले होते तर काही जण बाजूला उभे राहून टायर बदलण्याची प्रतीक्षा करत होते. याचवेळी मुंबईच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कारने अचानक नियंत्रण गमावून रस्त्याच्या कडेला बसलेल्या प्रवाशांवर जोरदार धडक दिली. बेसावध असलेल्या प्रवाशांना काही समजण्याआधीच कार अंगावर आल्याने आरडाओरडा आणि गोंधळ उडाला. पहाटेच्या अंधारात घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. अपघातात काही प्रवाशांच्या हात, पाय, खांदा, मांडी, कंबर आणि बरगड्यांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. सर्व जखमींना तातडीने माणगाव येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असलेल्या 4 जखमींना अधिक उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले. रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी उसळली होती. अपघाताची बातमी कळताच कुटुंबियांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते तर काही जखमी वेदनेने तडफडत होते. घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे युवा जिल्हाप्रमुख विपुल उभारे आणि शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. त्यांनी जखमींना धीर देत त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून माहिती दिली. आपत्कालीन सेवांनी तत्परता दाखवून रुग्णांना तातडीने उपचारासाठी हलवले. सध्या होळी सणानिमित्त कोकणाकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ आहे. मुंबई गोवा महामार्गावर माणगाव, इंदापूर आणि लोणेरे परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. वाढत्या वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाणही चिंताजनक बनले आहे. या पार्श्वभूमीवर महामार्गावर वाहन चालविताना वेग मर्यादा पाळणे, वाहन सुरक्षित अंतरावर उभे करणे आणि रात्रीच्या वेळी विशेष खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान या अपघाताबाबत माणगाव पोलीस ठाणे अधिक तपास करत असून कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पहाटेच्या भीषण अपघाताने अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सणाच्या आनंदावर काळी छाया पडली आहे. महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कोकण एक्सप्रेस चॅनलसाठी माणगाव प्रतिनिधी अरुण पवार. कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.